फोटो चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला चला या पुढे दर्शन झालेले चला या पुढे चला 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 पुढे चला एक लाईन मध्ये चला एका लाईन मध्ये चला दर्शन झालेले पुढे या चला या पुढे बघा दर्शन घ्या पुढे चला दर्शन झाले चला पुढं ज्यांचं दर्शन झालं चला पुढं चला चला पाया पडा पुढे सर चला चला पुढं चला हो मावशी चला चला दर्शन झालेले चला देवीच्या पूजेत टाइम झाला पटपट चला पुढं पडदा लाव त्याला वेळ झाली पडदा लावाय चला हो हा यात्रेत त्यांच्या जेवणाची सोय 2-3 दिवस आपल्याला बर 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 खायची नाही पावती द्या मी आणून देतो पैसे श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमे यात्रेची 2 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. नेमकं यात्रेची काय तयारी केली आपण ट्रस्टी म्हणून?
यावर्षी 2 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान आई येडेश्वरी देवीची यात्रेचा महोत्सव संपन्न होत आहे. त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था भरपूर केलेली आहे. जवळपास 7 लाख लिटर पाणी आपण स्टोअर केलेलं आहे आणि कंटिन्यू पाणी आपल्याकडे चालू आहे. दुसरी गोष्ट, आपण या ठिकाणी सावलीची व्यवस्था, खूप मोठे सावली शेड उभा केलेला आहे आणि शेडनेटची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं 100 सुरक्षा रक्षक आपल्या रक्षणासाठी तैनात असतील. त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी 50 कर्मचारी आम्ही या ठिकाणी 50 कर्मचाऱ्याची टीम या ठिकाणी लावलेली आहे. CCTVच्या कॅमेऱ्याच्या अंडर संपूर्ण यात्रा असणार आहे. जवळपास 100 CCTVची नजर यात्रेकरूंवरती असणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भरपूर प्रमाणात मेडिकल सुविधा उपलब्ध असणार आहेत. पायरीखाली कार्डियाक ॲम्ब्युलन्स असेल तर मंदिरावरती संपूर्ण मेडिसिन्स आणि 2 डॉक्टर MBBS 2 डॉक्टर या ठिकाणी असतील. लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात OS काय म्हणतो आपण त्याला, शक्तिवर्धक पावडर जी असते, उष्माघातापासून त्रास होऊ नये. तर ORS पावडर या ठिकाणी भरपूर आम्ही मागवलेली आहे, जेणेकरून त्यांना ते थकवा येऊ नये म्हणून. त्याचप्रमाणे आमराई मंदिरामध्ये भरपूर सावलीची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी दर्शनाच्या रांगेची व्यवस्था केलेली आहे. मंदिरावरती पण दर्शन रांगेची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी सगळ्या सुरक्षा आणि कुठल्याही प्रकारचा काही गैरप्रकार घडू नये म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात या पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे. तसेच देवीच्या मंदिराची शिखराची रंगरंगोटी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी नवीन म्हणजे सेंट्रल अनाउन्समेंट सिस्टीम, म्हणजे जर कोणाचं मूल चुकलं, म्हातारी माणसं चुकली तर माईककडं आले तर एका ठिकाणावर अनाऊन्स केलं तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आणि पहिल्या पायरीपर्यंत आवाज त्याचा जाईल आणि हरवलेली माणसं त्याच्या कुटुंबापर्यंत पोचतील, अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आता सावली शेडचं काम अंतिम टप्प्यात आहे. लाईट रोषणाईचं काम अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे. स्वच्छता पूर्ण झालेली आहे. काही थोडा राहिलेला भाग सध्या चालू आहे. 2 दिवसात आम्ही ते सगळं कंप्लीट करतोय. पाणी व्यवस्था पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर रोषणाई आहे आणि शासनाच्या फंडातून झालेले रस्ते पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे. बरं, काय आपण आवाहन करता भाविकांना आम्ही एवढंच आवाहन करू की तुम्ही आई येडेश्वरीच्या दर्शनाचा तसेच तिच्या पालखी उत्सवाचा त्यांनी लाभ घ्यावा, परंतु आणि संपूर्ण यात्रेमध्ये शिस्तीचं पालन करावं, जेणेकरून आपल्या यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील, अशा प्रकारे यात्रेचा पूर्ण आनंद घ्यावा, देवीचं दर्शन घ्यावं असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो.